नमस्कार. बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाही? आता हे जे कलम आहे 39 हे आहे मार्गदर्शक तत्वामधलं. राज्यघटनेचे जे आपले मार्गदर्शक तत्वे आहेत का, त्या मार्गदर्शक तत्वामधील कलम 39 आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. मी उदाहरणासाठी हा एक प्रश्न घेतलेला आहे. संयुक्त गट क 2019ला विचारला होता. असे भरपूर आहेत. मी फक्त हा एक प्रश्न घेतलेला आहे, ते तुम्हाला आता सांगतो मी. आणि कलम 39 मध्ये जे काही सब कलम आहे 6, ते कसे लक्षात ठेवायचे ते ह्या प्रश्न घेतल्यानंतर सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत भन्नाट ट्रिक्स आपण बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आजपासून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर आजपासून तुम्हाला चॅलेंज देतो. आजपासून तुम्ही कलम 39 मध्ये सर्व सब कलम एका मिनिटाच्या चटकन सांगणार. ऑप्शन द्यायची गरज नाही. रँडमली सांगणार ABCDE पर्यंत. तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही, म्हणजे होणार नाही, कारण अशा भन्नाट ट्रिक्स आपण बनवलेल्या आहेत. पहिले आपण हा प्रश्न सोडू. तर 39 मध्ये खाली काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्याच्यात कशाचा समावेश नाही असं आपल्याला म्हणलं आहे. तर ए बघा, ए मध्ये काय म्हणत आहे, पुरुष व स्त्री या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. तर हे आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर बी म्हणत आहे ग्रामपंचायत संघटन, हे नाही याच्यात, त्यामुळे हे बी चुकलेलं आहे. त्यानंतर क म्हणत आहे लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, हे क पण नाही, त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. त्यानंतर ड म्हणत आहे उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष या नागरिकांना सारखाच असावा, हे बरोबर आहे. तर कोणत्या तरतुदी समावेश नाही म्हणत आहे, तर ब आणि क चा समावेश नाही, म्हणजे ऑप्शन कोणता असेल आपला 2 ऑप्शन हा योग्य आहे. अ आणि ड यामध्ये आहे. असे यामध्ये 6 आहेत. किती? 6 आहेत उपकलम. तर ते आता संपूर्ण 6ला 6 कसे लक्षात ठेवायचं ते आता तुम्हाला सांगतो मी. तर चला आता बघा, हे बघा कलम 39 राज्याने अनुसरायची धोरणे. कलम 39 काय आहे, तर कलम 39 आहे राज्याने अनुसरायची धोरणे. म्हणजे राज्याने असे धोरणे अनुसरले पाहिजे ज्यानुसार स्त्री आणि पुरुषाला, म्हणजे समाजातील तळागाळातील संपूर्ण घटकाला समान अधिकार मिळाला पाहिजे. तर बघा, यामध्ये ABCD पर्यंत कलम आहेत. ते संपूर्ण कसे रँडमली लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स आता मी सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. बघा, ए फॉर ए आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन. तर आता मला तुम्ही सांगा, माणसाच्या सर्वात महत्त्वाच्या उपजीविका कोणत्या आहेत? तर माणसाच्या सर्वात महत्त्वाच्या उपजीविका आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 महत्त्वाच्या उपजीविका आहेत. आणि ह्या तिन्हीपैकीही सर्वात महत्त्वाची उपजीविका कोणती असेल तर ती आहे अन्न. अन्नला असं इंग्लिशमध्ये लिहिलं तर ANN, म्हणजेच ए फॉर, हे जे ए आहे हे ए फॉर अन्न असं तुम्ही म्हणा. मी इथं ट्रिक्स लिहिलेली आहे ए फॉर अन्न. तुम्ही इथं ट्रिक्स पाहू शकता. ए फॉर अन्न, हे बघा ए फॉर अन्न अशी मी ट्रिक्स लिहिलेली. मग आता तुम्ही कलम 39 हे कधीच विसरणार नाही. स्त्री पुरुष उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा अधिकार, म्हणजेच स्त्री पुरुषांना अन्न मिळण्याचा अधिकार असं तुम्ही म्हणू शकता. बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपण प्रत्येक कलम घेतलेला आहे ट्रिक्सनुसार 1 पासून ते 360 पर्यंत, आणि त्या कलमावर आयोगाने विचारलेले प्रश्नसुद्धा त्याखालीच आपण घेतलेले आहेत. आता बी बघू. बी काय आहे? बी आहे भौतिक साधन संपत्ती सर्वांमध्ये विभागणी. तर याला कसं लक्षात ठेवायचं, हा जो बी आहे, बी फॉर भौतिक असं त्याला इंग्लिशमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये लिहिलं तर बीने त्या भौतिक या शब्दाची सुरुवात होते, तसं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे. सी काय आहे? साधन संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे, म्हणजेच सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं आपण म्हणू शकतो. काय? सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर डी आहे स्त्री पुरुष यांना समान कामास समान वेतन. तर याला कसं लक्षात ठेवायचं, डी फॉर देना बँक असं आपण म्हणू शकतो इथं. मग देना बँकेने स्त्री पुरुषाला समान कामास काय केलं तर समान वेतन दिलं, असं तुम्ही लक्षात ठेवा. डी फॉर देना बँक लक्षात ठेवा. देना बँकेने स्त्री आणि पुरुषाला समान कामास समान वेतन दिले असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य, बालकांचे कोवळे वय आणि कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये असं इथे सांगितलेलं. तर कसं लक्षात ठेवायचं पहा, आरोग्य हा शब्द इथं कीवर्ड आहे. बघा, आरोग्य, स्त्री पुरुष यांचं आरोग्य. बघा, जर त्यांचं आरोग्य बिघडलं तर त्यांना काय करायचं, कामगार आजारी पडले, ही ट्रिक आहे आपली, कामगार आजारी पडले की लगेच त्यांना ई फॉर इंजेक्शन द्यायला डॉक्टरकडे घेऊन जाणे. ई फॉर इंजेक्शन देऊन आणि डॉक्टरकडून, मग त्यांचं आरोग्य काय होईल, सुधारेल.
आरोग्याचा संबंध कशा संबंधी येतो? इंजेक्शनशी येतो. इंजेक्शन घेतलं की आपलं आरोग्य सुधारतं. मग ई फॉर इंजेक्शन असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर शेवटचं आहे पहा एफ. एफ काय आहे? तर एफ आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास करणे. मुक्त म्हणजे त्यांना फ्री ठेवणे. मुक्त ठेवणे म्हणजेच त्यांना फ्री ठेवणे. म्हणून तुम्ही एफ फॉर फ्री ठेवणे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, हे 42 घटनावशिल्यानंतर ॲड केलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण कलमांची आपण ट्रिक्स बनवलेली आहे. ती जर PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिन शुभ जाओ.